हे नव्हे आणि कालीचे आजकालीचे युग 28 निज निदिरितासाचे अमृत्युलोक चिनवे हाची मानी रे निर्धारू एर सांडी रे विचारू जरी तो पाहसी परात्कारू तरी तू जाय पंढरीये माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातलं ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 20 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 178 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. परस्तस्मात् तु भावो अन्यो अव्यक्तात् अव्यक्त सनातन यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अर्थात भगवंताची ही जी पराशक्ती आहे, ही पराशक्ती शाश्वत आणि अशाश्वत या सगळ्यांच्या व्यक्ता अव्यक्ताच्या ही पलीकडची आहे महाराज. ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे व्यक्त आणि ब्रह्मदेवाची रात्री म्हणजे अव्यक्त. व्यक्तामध्ये सृष्टी आकाराला येते, अव्यक्तामध्ये मूळ तत्वामध्ये समाविष्ट होऊन जाते. आणि हे मूळ तत्व कसं आहे तर ते भौतिक प्रकृतीच्याही पलीकडचं आहे महाराज. ध्रुव स्थानी आहे ते. ध्रुवानं जसं अढळ पद घेऊन टाकलं तसं हे व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडचं जे अव्यक्त प्रकृती आहे ती तशी सर्वार्थानं शाश्वत आहे महाराज. मग त्या प्रकृतीपासून, त्या अव्यक्त प्रकृतीपासून, त्या ईश्वर शक्तीपासून, त्या ब्रह्मतत्वापासून ही संपूर्ण सृष्टी रचली जाते. मायेमुळे ती रचलेली भासते आणि ती सत्यही वाटते. वास्तविक या ठिकाणी काहीच नवीन उत्पन्न होत नाही आणि काहीच लयाला जात नाही. अविनाशित्वाचा नियम आहे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला, जे की आमच्या पुराणांनी हजारो वर्षापूर्वी शोधला आहे महाराज. जगात कुठलीही वस्तू नव्यानं उत्पन्न होत नाही आणि कुठलीही पूर्णपणे नाश पावत नाही. का तर म्हणे शास्त्रज्ञांनी शोधलं. अहो, पुराणामध्ये याचा उल्लेख आहे महाराज. माऊली सांगतात, हे उपजय आणि नाशे ते मायावशे दिशे एरवी तत्वता वस्तू जे असते ते अविनाशीची. वस्तू मुळात ही अविनाशीच आहे, फक्त तिचं रूपांतर एका अवस्थेतून दुसऱ्या स्थित्यंतर होत असतं, परिवर्तन होत असतं. वास्तविक ती अविनाशीच आहे. हे उपजय आणि नाशे ते मायावशी दिशे एरवी तत्वता वस्तू जी असते ते अविनाशीची. आणि त्यावर दृष्टांत देताना फार छान दृष्टांत देतात माऊली. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाली. वारा सुसाट सुटावा आणि पाण्यातून त्या वाऱ्याच्या प्रवाहामुळं लाटा निर्माण होतात महाराज. जैसे पवने तोय हलविले आणि पाणी तरंगाकार झाले. लाटा फेसटत्या लाटानं सगळं पाणी दिसच ना, सगळ्या लाटाच सगळीकडे दिसायला लागल्या महाराज त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवन के जन्मले म्हणो येत. मग ही लाट का जन्मली का महाराज? नाही, आकार घेतला फक्त त्या पाण्याच्या शक्तीनंच त्या ठिकाणी आकार घेतलेला आहे. तेची वायूचे स्फुरण ठेले, वारा व्हायचं बंद झालं, स्फुरण ठेले, तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले. पाणी शांत होऊन जातं पुन्हा. मग लाटा कुठे गेल्या? तरी कवन के जन्मले म्हणून तेची वायूचे स्मरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले. तरी आता काय निमाले सांगे पा, आता कशाचं मरण झालं सांग बरं अर्जुना. भगवंत सांगतात. माऊली वर्णन काय दृष्टांत दिलाय हो माऊलींनी.
की मग पाण्यातून वाऱ्याच्या प्रभावामुळे लाट निर्माण झाली. वारा शांत झाला, लाट आपोआप पाण्यामध्ये जिथून उत्पन्न झाली होती त्याच ठिकाणी ती विरून गेली. मग उत्पन्न झाली होती तेव्हा ती जन्मली होती का? किंवा आता वाऱ्याचं वाहनं शांत झालं, तिचं अस्तित्व नष्ट झालं म्हणजे ती मेली का? नाही. आधी पाणी होतं, लाटेमध्ये रूपांतरित झालं, पुन्हा वाऱ्याचं वाहनं शांत झाल्यानंतर पुन्हा तेच पाणी मूळ स्वरूपातलं आपल्याला दृष्टीला पडतं. तसं ईश्वर तत्व जे आहे, विश्व त्याच्यानं आकार घेतं, परंतु विश्वाचा जेव्हा नाश होतो, कारण ते शाश्वत नाही आहे. पाण्याची लाट शाश्वत आहे का महाराज? नाही. परंतु आश्रयस्थानी असलेलं पाणी शाश्वत आहे. म्हणून लाट जेव्हा निघून जातं, वारा शांत होतो व्हायचं, त्यावेळेस निर्माण झालेली लाट आपोआप पाण्यामध्ये मूळ स्वरूपामध्ये विलीन होऊन जातं. जीवात्मा हा सुद्धा तशाच ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन जात असतो. व्यक्त जरी प्रत्येक हे दिसत असली अवस्था, तरी ती अव्यक्त स्वरूपामध्ये प्रलयाच्या वेळेस का होईना जाते आणि त्या ईश्वर तत्वाशी एकरूप होऊन जात असते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 178 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की ना तरी आटतीये अलंकारी, नाटवे कनक असे जयापरी, तेवी मरतेची जीवाधिकारी अमर जे आहे. सुंदर दृष्टांत दिला बघा माऊलीने या ठिकाणी. अजून ना तरी आटतीये अलंकारी, नाटवे कनक असे जयापरी. अलंकार आम्ही विरघळून टाकलं, त्याची लगड केली, मग ते कनक जे होतं, ते सोनं जे होतं, ते त्या दागिन्याबरोबर नाहीसे झालं का महाराज? नाही. दागिने नाहीसे झाले, परंतु सोनं आपल्या मूळ स्वरूपात आलं. ना तरी आटतीये अलंकारी, नाटवे कनक असे जयापरी. सोनं नाहीसं होत नाही, दागिने वितळवले. म्हणून पूर्वी जे होतं सोनं, तेच सोन्याची लगड, तेच सोन्याचा गोळा, तेच सोन्याची चेप निर्माण झाली. केवी मरतीये जीवाकारी, अमर जे आहे. जीवात्मा कधीच मरत नाही, तो अविनाशीच आहे. मरतं ते शरीर, नाश पावतं ते शरीर. पंचमहाभूतापासून घेतलेला देह पंचमहाभूताला परत करायचा असतो. सर्व तत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे पाचही तत्व शरीरातले, त्या 5 तत्वामध्ये, त्या पंचमहाभूतामध्ये आपापलं तत्व विलीन होऊन जातं. पाणी पाण्यामध्ये जातं, अग्नितत्व अग्नितत्वामध्ये जातं, पृथ्वीतत्व पृथ्वीतत्व, आकाशतत्व आकाशतत्वामध्ये जातं महाराज. वायुतत्व वायुतत्वामध्ये जातं. शरीर नाहीसं होतं, आत्मा नाहीसा होत नाही. म्हणून तर भगवंत सांगतात, अर्जुना तू शोकच करू नको. अरे हे देहानं मरणार आहेत, आत्मा तर अविनाशी आहे. आत्म्याला मरण नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेन त्यापि न शोषयति मारुता. कशानंच मरत नाही आत्मा. त्याला जाळता येत नाही, त्याला पुरता येत नाही. हां, शरीर नाश पावतं. कृमी वीड भस्म सज्ञांतम शरीरमिती वर्णितम. भागवतकारांनी शरीराचे 3 प्रकारे नाश, 3 प्रकारे विल्हेवाट लागते ते सांगितलं आहे. कोणतं? कृमी. पुरलं तर कीटक निर्माण होतं, त्याच्यापासून कीटक निर्माण होतात आणि तेच कृमी कीटक त्याला पूर्ण भस्म करून टाकतात, खाऊन टाकतात. वीड उघड्यावर टाकलं तर पशुपक्षी त्याचा मांस खाऊन टाकतात आणि देह पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जातो विष्ठा रूपानं. किंवा भस्म जाळलं तर राखेमध्ये रूपांतर होऊन जातं. परंतु आत्मा जो आहे हा अविनाशी आहे. नैनम छिंदंती शस्त्रानं, कुठल्याच शस्त्रानं त्याला छेदता येत नाही. चिखलात तो रुदत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही. अविनाशी तत्व आहे. नाशिवंत आहे तो शरीर आणि नाशिवंत देह जाणार सकळं. फक्त काय करायचं? आयुष्य खातो काळ सावधान. आम्ही सावध व्हायचं आहे की क्षणाक्षणानं आयुष्य कमी होत आहे. परमार्थाचा जाग येईल त्याच क्षणी परमार्थ सुरू करायचा असतो महाराज. कारण आयुष्य मर्यादित आहे. आताचा क्षण आपला आहे, पुढचा क्षण आपला असेलच सांगता येत नाही महाराज.
म्हणून करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे हे लोकीचे व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहू. मग संत समागमे धरून आवडी करावी तातडी परमार्थाची. वेग करायचा आहे परमार्थ करताना. तुका म्हणे वेगी जाय सुटून या धरून हृदया माझी हरी. किंवा आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. परमार्थामध्ये नेहमी घाई करायची आहे, तातडी करायची आहे महाराज. प्रपंच सावकाश करायचा. पण आम्ही नेमकं उलटं करतो. प्रपंच घाईत करतो आम्ही, परमार्थ सावकाश करतो. शरीर नाश पावणारा आहेच. शरीराचे चोजले पुरवड्यामध्ये आयुष्य घालवायचं नाही. अंतिम साध्य जे आहे त्या साध्याच्या प्रती आम्हाला जाता आलं पाहिजे. ना तरी आटती अलंकारी नाटते कनक असे जयापरी तेवी मनती ये जीवाकारी. अमर जे आहे, जीवात्मा अमर आहे, तो अमरच राहतो. नाश पावतं ते फक्त शरीर महाराज. अलंकार वितळले म्हणून सोनं जे आहे ते सोनं मूळ स्वरूपामध्ये येत असतं. तसं ब्रह्मचैतन्यामध्ये तो ब्रह्माचा अंश विलीन होऊन जात असतो. तो कधीच नाश पाहत नाही. अविनाशी आहे, सनातन आहे, अमर आहे. म्हणून त्याची खंत भगवंत सांगतात, अर्जुना तू करू नकोस. तू त्यांना मारणारा नाही किंवा ते मरणारे नाही. कारण मुळात मरणारा किंवा मारणारा म्हणून मायेच्या प्रभावामुळं जो तुम्ही समज करून घेतलेला आहे तो सपशेल चुकीचा आहे. भगवंत सांगतात उसना आणलेला देह तो परत करायचा आहे. बाकी मूळ आत्मा जो आहे तो अविनाशीच राहणार आहे. आणि तो पुन्हा वासांशी जीर्णानी यथा व्याय नवानी ग्रहणाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी नन्यानी संयाती नवानी देही. नवीन देह धारण करून तो पुन्हा या मृत्यूलोकी येणार आहे. त्यामुळं तू खेद करू नको. अधर्माच्या बाजूने उभे असलेले पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य या विभूतींना तू मोक्ष प्रदान करणार आहेस. त्यांची जर तू हत्या केली, तुझ्याकडून जर ते युद्धामध्ये मारले गेले तर ते खऱ्या अर्थानं मुक्त होतील. अधर्माच्या बाजूनं जे घुटमळत आहेत, तळमळत आहेत, ती तळमळ त्यांची थांबेल. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. आत्मा अविनाशी आहे, तो मरत नाही. अव्यक्त अक्षर आहे, तो कधीच नाश पावत नाही. ना तरी आटतीये अलंकारी नाटते कनक असे जयापरी तेवी बनती ये जीवाकारी. अमर जे आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.